मॅचला आपण सुरुवात करत आहोत. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 70चा पाठलाग करायचा गावदेवी बेळवली संघाला आणि सलामीचे खेळाडू अजय पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रफुल्ल पाटील दाखल झाला. चांगली बॅटिंग केली आज निनादनं, त्यामुळे मोठा उच्चांकच गाठला मॅच मध्ये. चला थोडीशी घाई दाखवा अनिकेत, कारण आणखीन एक सामना बॅलन्स आहे. याच्यानंतर शेवटची मॅच असणार आहे आणि शेवटचा सामना 3 षटकांचा असणार आहे. प्रत्येक दिवसामध्ये असेच सामने खेळवण्यात आलेत. शेवटची मॅच 3 षटकांची राहील. मॅचला आपण सुरुवात करतो. 70 धावांचा पाठलाग 24 बॉलमध्ये काढायचा. अनिकेत मोकल दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन साई गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट. अनिकेतचा पहिला बॉल. पहिला बॉल प्रफुल्ल पाटील साठी स्वागत केलं. बाउन्सरनं चांगला टप्पा डॉट बॉल न केले सुरुवात. जशा रन्स वाढल्या तसं पाठीराख्यांचं मनोबल वाढलं, आत्मविश्वास वाढला त्यांचा. आणि नेहमीच निनादनं असे प्रयत्न केलेत संघासाठी. जेव्हा जेव्हा संघ फसला, जेव्हा जेव्हा अडचणी वाढल्या, तेव्हा तेव्हा निनादनं धावा नेहमीच काढल्यात. आज देखील तेच पाहायला मिळालं. धावा 70 आता काढायच्या आहेत टीम गावदेवी बेळवली संघाला. पहिला बॉल डॉट आलाय. आता 23 बॉल 70 धावेची आवश्यकता. पावसाळी रब्बर बॉल मध्ये 4 ओव्हरमध्ये 100 देखील बनताना पाहिल्यात, त्यामुळे इथे धावांचा पाठलाग होऊ शकतो. तशी बॅटिंग करायला हवी. कमी गतीचा बॉल जागेवरून मारलाय. लाजवाब फटका लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. आज तो प्रफुल्ल पाटील आहे ज्यानं पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं, ते देखील 14 बॉल मध्ये. त्याच्याच बॅट मधून आलाय षटकार. खेळ संपला. धावफलकावरती 6 धावा लागल्यात. पहिला बॉल आला डॉट. त्याच्यानंतर प्रफुल्ल पाटीलनं केलं आक्रमण. षटकार आला. गोलंदाज अनिकेत आडव्या बॅटनं मारलाय. मिस टायमिंग. या फटका फसलाय. कॅचची संधी. चान्स होता 2 खेळाडूंच्या मधोमध. कॅच ड्रॉप. खराब फिल्डिंग. धावा मिळतील 4. पवन अगदी फिल्डिंगचा दर्जा खेळाडूंना उंच बाबा लागतो. तुम्ही धावा किती काढल्यात आता त्याहीपेक्षा तुम्हाला त्या वाचवायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला अशी फिल्डिंग करून चालणार नाहीये. 2 खेळाडू सरसावले कॅचसाठी. आवाज द्यायला हवा होता की कॅच कोण पकडेल. तिथे मिसअंडरस्टँडिंग राहिली. 4 धावा मिळाल्या. 3 बॉलमध्ये 10 काढल्यात. इथे समोरच्या दिशेनं ऑन साइडला निनाद आहे तैनात, परंतु बॉल न घेतले लांबी प्राप्त केले. बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे. प्रफुल्ल पाटीलचा वार. धावा मिळाल्यात 6. सहा 4 डॉट. 4 बॉल मध्ये 16 मोजल्यात. थोडस महागड षटक. टेन्शन वाढवणारी गोलंदाजी सध्या अनिकेतच्या माध्यमातून कमबॅक करायला हवं. सध्या अशीच परिस्थिती सुरू आहे. चांगला बॉल त्याच्यावरती फ्लिक केला. बॉलला गॅप मध्ये चाललाय. कलात्मकता, कौशल्यता, क्रिकेटचं मादक सौंदर्य. नाव आहे चॅम्बो. त्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार. पहिला बॉल फक्त डॉट आला. त्याच्यानंतरच्या पुढच्या 4 बॉल मध्ये 4 बाउंड्री स्ट्रोक. 2 षटकार 2 चौकार. स्कोर बनला 20 धावा. 70चा पाठलाग. 19 बॉल मध्ये 50 ची आवश्यकता. 19 बॉल 50 धावेचं समीकरण. चांगली बॅटिंग करतायत चॅम्बो. अगदी प्रभाव टाकलाय मॅच मध्ये त्यांनी. शॉर्ट पिच बॉल. आडव्या बॅटनं हमर करण्याचा प्रयत्न. बॅटच्या दिशेनं खेळाडू धावलेच नाहीयेत. त्यांना चकवा देऊन बॉल चाललाय सीमा पार. शेवटच्या बॉलवरती रन्स मिळतील 4. पहिलं षटक तब्बल 24 धावांचं राहिलंय, त्यामुळे आता येणारे शेवटचे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 46 धावेची आवश्यकता. अनिकेत देखील नाराज पाहायला मिळाले. 2 चान्स
एक कॅच ड्रॉप झाला, तिथे 4 आल्या. हा बॉल देखील अडवायला हवा होता कदाचित, हेच प्रेक्षक म्हणतात. इथे देखील 4 आल्या धावफलकावरती. 24 धावा बनल्यात. पहिल्या षटकामध्ये चांगल्याच धावांची बरसात केली आहे. ते अर्थातच टीम गावदेवी बेलवलीच्या संघाकडून खेळत असताना मिस्टर चांबोनं, प्रफुल या नावाने, त्याहीपेक्षा चांबो या नावाने तो जास्त सध्या ओळखला जातो आणि त्याच्या बॅटिंगचं प्रदर्शन हे अफलातून राहिलं. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय षटक क्रमांक 2. बॉलिंग ट्रॅकवरती आपण दीप पाटीलला पाहताय. संघाचं आज नेतृत्व तो करतो ॲज अ लीडर, कर्णधार. अजय पाटील मागच्या ओव्हरमध्ये 6 बॉल प्रफुल खेळला, त्याने 24 काढल्या. अजय पाटील पहिला बॉल त्याने ठोकलाय, उत्तुंग असा षटकार. पाऊस नाहीये परंतु या खेळाडूंची जोडी चांगलीच जमली. 30 धावा अवघ्या 7 बॉल मध्ये काढल्यात. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांशिवाय दुसरा प्रश्नच ठेवला नाहीये. प्रत्येक बॉलवरती सध्या आक्रमण करतायत. चांगली बॅटिंग. दीपचं व्हेरिएशन, थोडंसं कमी गतीनं बॉल टाकला मागच्या दिशेनं. बॉल चालला, क्षेत्ररक्षण फील्ड करतील. तत्पूर्वी एक सिंगल एका धावेनं धाव फलकावरती 31. 31 धावा बनल्यात. 70चा पाठलाग सुरू असताना सामन्यामध्ये थोडासा आगेकूच सध्या तरी सर्रास राहिलाय, पुढे चाललाय तो. अर्थातच गावदेवी बेळवली संघ विकेट मिळाली नाहीये मोठी जुई संघाला, त्यामुळे सध्या पारडं जडच आहे असाच उल्लेख करूया आपण. चांबो महत्वाचा खेळाडू राहणार आहे या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅटिंगची गरज राहील गावदेवी बेळवली संघाला. ॲज अ आयकॉन तो कळतो. एखाद्या संघाकडून आयकॉन खेळत असताना त्याच्याकडून कामगिरी मोठीच व्हावी ही अपेक्षा त्यांच्या संघांच्या खेळाडूंना राहते. आडव्या बॅटनं मारला, शॉर्ट पिच बॉल, चान्स दिला चॅम्बोला, जागा बनवली, सफल झाला आणि त्याच्यानंतर हा कलात्मक फटका नटराज स्टाईलनं षटकार. इथे देखील धावांचा पाऊसच सुरू आहे. 3 बॉल मध्ये 13 बनल्या. आणखीन एक ऍड करूया. हा देखील फटका तेवढाच लांब मारलाय. प्रफुल पाटील ही ओळख दाखवत असताना बोर्ले गावचा सुपर डुपर खेळाडू त्याच्या बॅट मधून आलाय लगातारचा दुसरा षटकार. सत्तर धावांचा पाठलाग आणि तो सध्या गावदेवी बेळवली संघाला जणू काही सोपाच वाटलाय. 43 धावा काढल्यात अवघ्या 10 बॉल मध्ये. 43, 430च्या स्ट्राईक रेटनं सध्या संघाचा सांघिक खेळ सुरू आहे. आणखीन एक, आता जागा बनवले फाईन लेगची. एका टप्प्यानं बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. न 11 बॉलचा खेळ संपला, ज्यामध्ये 9 बॉल बाउंड्री स्ट्रोक आहेत. एक डॉट बॉल, एक सिंगल, बाकी 4, 6, 6, 4, 4 असंच गणित सुरू आहे स्कोरबोर्ड वरती. 9 बॉल 40, आणखीन 6 ऍड करूया. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे दीप पाटील कॅप्टनचं भव्य स्वागत राहिले या ओव्हर मध्ये आणि या 6 धावेनं चॅम्बो पोहोचलाय वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती. बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या चॅम्बोसाठी. अवघ्या 12 बॉल मध्ये 53 धावा जमा केल्यात. क्या बात आहे. त्यामध्ये प्रफुल पाटील पोहोचले 46. या स्पर्धेमध्ये प्रफुल पाटील वैयक्तिक 2 शतक अर्धशतक झळकावणार आहे. अवघ्या 4 धावेची त्याला मात्र आवश्यकता. अगोदर कालच्या दिवसामध्ये त्यानं 14 बॉल मध्ये 50 कंप्लीट केल्या. आज त्याहीपेक्षा लवकर चान्स आहे त्याच्याकडे, आणखीन फास्ट 50 बनू शकतात. अंकेश आलाय. अंकेशचा बॉल, फटका इथे बाउंड लाईनच्या दिशेने चाललाय. प्रयत्न केला खेळाडूंना परंतु बॉल जाईल सीमा पार. रन्स मिळतील 6.
7 षटकार आलेत या मॅच मध्ये आतापर्यंत. संघ पोहोचला 59 वरती. अवघ्या 11 धावेची आवश्यकता. सध्या एकतर्फीच मॅच सुरू आहे. मोठी पार्टनरशिप या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो आता ताकद पडले कमी. फायनली पहिली विकेट ती मिळाली जाईल अंकेश कामोटकरला. दीपनं पकडलाय कॅच. फलंदाज अजय पाटील बॅक टू द आउट. दीपक सध्या सायकलवरून सफारी करतायत. अगदी एन्जॉय करतायत स्पर्धेला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. मॅचमध्ये तेवढा रस नाहीये, परंतु डॉट बॉल विकेट मॅचला रोमांचकता वाढवतील. परंतु सध्या तरी म्हणूया आपण पारडं मजबूतच करून ठेवलंय बेलवली संघानं. अंकेश 6 बॉल. अनेक खेळाडूंचा प्रवास असा देखील राहिला. अनेक खेळाडूंना आपण पाहिला. मयूर वाघमारेचा देखील आपण उल्लेख केला. सुरुवातीला ॲज अ बॉलर म्हणून तो संघामध्ये आला. त्याच्यानंतर सध्या ऑलराऊंडरची तो भूमिका साकारतोय. अंकेशचं देखील तसंच आहे. बॅटिंगसाठी तो ओळखला जातो, परंतु काही स्पर्धांमध्ये अशी देखील त्याने बॉलिंग केले. त्यामुळे ऑलराऊंडरची भूमिका सध्या अंकेशची आपण पाहताय. मुख्य गोलंदाजांना मार बसला, परंतु मागील 2 बॉलमध्ये अंकेशनं वापसी करून दिली. 4 धावेची आवश्यकता. इथे फटका बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अवघ्या 10 बॉल मध्ये 50 ठोकल्यात. एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रफुल्ल पाटील साठी. क्या बात आहे. स्वतः अगदी मानवंदना देत असताना प्रेक्षकांना आणि ही बॅट सांगून चाले, हो याच बॅटनं मी अगदी या स्पर्धेतलं फास्टेस्ट अर्धशतक झळकावलंय, ते देखील अवघ्या 10 बॉल मध्ये. बॅटिंग करत असताना वन मॅन आर्मी, वन मॅन शो, वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची आवश्यकता. अंपायरच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. या बॉलवरती वाईट देण्यात आल्या. फक्त 3 धावेची आवश्यकता. 4 षटकांमध्ये 70 मीटर म्हणेल चांगल्याच धावा होत्या, परंतु गोलंदाज त्या वाचवण्यामध्ये असफल राहिलेत. सध्या सामना एकतर्फी करून टाकला. प्रफुल्ल पाटीलनं चांगली बॅटिंग केली आणि हेच सांगितलं, येथे पराभवाची फिकीर केली कोणी, संघर्षाने पेटलेल्या वस्तीत जन्मलोय आम्ही. संघर्ष तुमचा हा माणूस घडवत असतो आणि संघर्षातूनच यश मिळतं. बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल लिहिण्याची संधी आमच्या स्कोरबोर्डला मिळाली. अगदी स्कोरर तिसरा डॉट बॉल. बाउंड्री स्ट्रोक वाढले. षटकार, चौकार. पावसाळी रब्बर बॉलमध्ये गोलंदाजांवरती आक्रमण. त्याहीपेक्षा हा देखील उल्लेख करूया की पाऊस पडत नाहीये, त्यामुळे गोलंदाजांवरती आक्रमण होतं. हे गोलंदाजाला ठाऊक असतं दुःख त्याचं. पाऊस पडला नाही की किती जोर घ्यावा लागतो खांद्यामधून, किती गोलंदाजीमध्ये वेग वाढवावा लागतो. चांगली बॉलिंग करतोय अंकेश, परंतु इथे फटका. विनिंग स्ट्रोक. 3 षटकांमध्ये सामना चेस केला. 71 धावा काढल्या. फक्त एकच खेळाडू बाद झाला. चॅम्बोला आपण फोकस करूया. चांगली बॅटिंग त्याने केली. एकदा बॅट पुन्हा उंच करा चॅम्बो, कारण हा विनिंग सेलिब्रेशन स्ट्रोक आहे. चॅम्बोची कडक बॅटिंग आणि चॅम्बो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. चला प्रफुल्ल या सामनावीर. 10 बॉलमध्येच त्यानं 50 काढल्या. वैयक्तिक काढल्या 13 बॉलमध्ये 56 धावा. प्रफुल्ल पाटीलला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. हार्डलक निनाद, चांगली बॅटिंग निनादनं केली, परंतु गोलंदाज असफल राहिले. होत असतं क्रिकेटमध्ये. प्रतिस्पर्धी संघाचे बॅट्समन देखील तेवढीच मजबूत फटकेबाजी करताना पाहायला मिळाला प्रफुल्ल. चला चैतन्य या आणि त्याच्याबरोबर कॅप्टन बेलवली टीमचे कर्णधार. शेवटचा